श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच अनेकांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास जागृत होतो. अक्कलकोटमध्ये प्रकट झालेले स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांच्या जीवनात अनेक अद्भुत चमत्कार आणि सत्य घटना घडल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे 11 खरे चमत्कार, जे ऐकून तुम्हाला स्वामींच्या शक्तीवर अधिक विश्वास बसेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा चमत्कार तर असा आहे की जो ऐकून अनेक लोकांचे डोळे पाणवले. चला तर मग सुरुवात करूया. चमत्कार पहिला, मृत माणूस जिवंत झाला. अक्कलकोट येथे एकदा एका गावातील माणूस अचानक मृत झाला. त्याच्या कुटुंबात शोककळा पसरली होती. कोणीतरी सांगितले की त्याला स्वामी समर्थांच्या चरणी घेऊन चला. त्या मृत व्यक्तीला स्वामींच्या जवळ आणले गेले. स्वामी समर्थ त्यावेळी शांत बसले होते. थोड्या वेळाने त्यांनी त्या माणसाकडे पाहिले आणि म्हणाले, "अरे उठ, अजून तुझे काम बाकी आहे." आणि आश्चर्य म्हणजे थोड्या वेळात तो माणूस हळूहळू उठून बसला. हे पाहून सर्वजण थक्क झाले होते. दुसरा चमत्कार होता, वादळ थांबवले. पाहूयात आपण. एकदा अक्कलकोटमध्ये भयंकर वादळ आले. पाऊस, वारा आणि गडगडाट इतका होता की गावकरी घाबरले होते. लोक स्वामी समर्थांकडे धावले. स्वामी शांत बसले आणि म्हणाले, "घाबरू नका, काही होणार नाही." इतक्यात काही वेळातच ते भयंकर वादळ अचानक शांत झाले. लोक म्हणू लागले, "हे फक्त स्वामी समर्थच करू शकतात." तिसरा चमत्कार, आंधळ्याला दृष्टी मिळाली. एक आंधळा भक्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. तो रडत म्हणाला, "स्वामी, मला तुमचे दर्शन घ्यायचे आहे, पण मला काही दिसत नाही." स्वामी समर्थांनी त्याच्या डोळ्यावर हात ठेवला. थोड्याच वेळात त्या माणसाला हळूहळू दिसायला लागले. तो आनंदाने ओरडू लागला, "मला दिसत आहे, मला दिसत आहे." हा अद्भुत प्रकार होता. चमत्कार चौथा होता, पाण्याचे तूप केले. या चौथ्या चमत्काराचा अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात देखील दिलेला आहे. या ग्रंथामधील अध्यायाची लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे. पाहूयात आपण. एका भक्ताच्या घरी मोठा कार्यक्रम होता, पण तूप संपले होते. भक्त चिंतेत स्वामींकडे आले. स्वामी म्हणाले, "भांड्यातील पाणी आण." त्या पाण्यावर स्वामींनी कृपादृष्टी केली आणि आश्चर्य म्हणजे ते पाणी तूप झाले. चमत्कार पाचवा, हरवलेला मुलगा सापडला. एका आईचा लहान मुलगा हरवला होता. ती रडत स्वामी समर्थांकडे आली. स्वामी महाराज म्हणाले, "घरी जा, तुझा मुलगा येईल." आणि खरंच थोड्या वेळाने मुलगा सुरक्षित घरी आला. सहावा चमत्कार होता, रोग बरा केला. एका भक्ताला खूप मोठा आजार झाला होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. स्वामी म्हणाले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." काही दिवसात तो माणूस पूर्णपणे बरा झाला. चमत्कार सातवा, विषाचा प्रभाव संपवला. एका माणसाला साप चावला. त्याला स्वामी समर्थांकडे आणले. स्वामींनी त्याच्यावर कृपादृष्टी केली आणि काही वेळात त्या माणसाचे विष उतरले. चमत्कार आठवा आहे, भविष्य सांगितले. एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामींकडे आला. स्वामी म्हणाले, "तुझा व्यापार बंद होणार आहे." व्यापाऱ्याने विश्वास ठेवला नाही, पण काही महिन्यात त्याचा व्यापार खरोखरच बंद झाला. चमत्कार नववा होता, पावसाची कृपा. एका गावात दुष्काळ पडला होता. लोक स्वामी समर्थांकडे आले. स्वामी म्हणाले, "देवावर विश्वास ठेवा." आणि काही दिवसात त्या गावात जोरदार पाऊस पडला. चमत्कार 10वा, मनातील विचार ओळखले. एक भक्त मनातच स्वामींची परीक्षा घेण्याचा विचार करत होता. तो काही बोलला नाही, पण स्वामी अचानक म्हणाले, "मनात संशय ठेवू नकोस." भक्त थक्क झाला. चमत्कार 11वा आहे, सर्वात मोठा चमत्कार, भक्तांचे रक्षण. स्वामी समर्थांचे सर्वात मोठे चमत्कार म्हणजे भक्तांचे रक्षण. आजही अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते संकटात असतात तेव्हा स्वामी समर्थ त्यांना मदत करतात. माऊलीनो, तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का? तुम्ही जेव्हा संकटात असता तेव्हा स्वामींचे स्मरण केले, त्यावेळेला तुम्ही संकटातून बाहेर निघता. जर असं घडलं असेल तर कमेंटमध्ये
नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. भक्तांनो, स्वामी समर्थांचे चमत्कार ऐकून आपल्याला एक गोष्ट समजते. खरा विश्वास असेल तर स्वामी समर्थ नेहमी भक्तांच्या पाठीशी असतात. म्हणून मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ. म्हणून मनापासून 108 वेळा माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थ म्हणा. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,